खरा त्याला पकडल्यानंतर त्याच्या नोकरांनी सीसीटीव्ही लावले. त्याच्या त्या ऑफिसमध्ये, आश्रमात जे काही त्याचे एस्टॅब्लिशमेंट आहेत तिथे. त्यातनं काही व्हिडिओ क्लिप्स 58 त्याच्या इथल्याच होत्या आणि इतर लोकांचे म्हणून 200-250 आहेत असं म्हणतात. त्यातनं काही समाज माध्यमात आल्या, त्यातनं काही डिलीट केल्या गेल्या. आता ह्याची जी एस-आय-टी आहे, म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम आहे, त्याच्या प्रमुख आहेत, त्या अधिकारी आहेत तेजस्वी सातपुते. सातपुते. त्यांनी एक पत्रकारांना परवा ब्रीफ करताना सांगितलं, ज्या शंका कुशंका उपस्थित केल्या जातात माध्यमांमधनं, विरोधी पक्षांकडनं, त्याला उत्तर देताना सरकार काही बोलण्यापेक्षा तेजस्वी सातपुते यांनी तपास अधिकारी या नात्याने स्पष्ट केलं, की कोणाचाही संबंध असला याच्यात, तरी सुद्धा तसं काही आम्ही तपासात त्याला काही वगळायचं कारण नाही, सोडणार नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीची नावं घेतली जात आहेत राजकीय आणि मग त्याच्यानंतर आत्ता काल परवा तुम्ही म्हणलात तसं चाकणकर यांच्या बहिणीला नोटीस गेली. कारण त्या 2-3 दिवसांमध्ये 2.5-3 कोटीचे का 4 कोटीचे व्यवहार झाले. त्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाले पैसे. त्यांना नोटीस पाठवली आणि मग त्यांना विचारणा केली जाईल, की हे पैसे कुठनं आले? काय संबंध आहे तुमचा? मग ते पतसंस्थेचा कारभार आहे. रोहित पवारांनी आरोप केलाय, की अजित पवार यांचा जो एअर क्रॅश झाला, त्याच 2-3 दिवसात अनेक उलाढाली पैशाच्या झाल्यात. तर रोहित पवार आरोप करतायत याचा अर्थ पोलिसांना याची माहिती असणार. त्याचा तपास चालू असणार.